नमस्कार मित्रांनो. स्पर्धा परीक्षेच्या जगात इंग्रजी ग्रामरची भीती कोणाला नाही? आणि त्यातल्या त्यात टेन्स म्हणजेच काळ हा टॉपिक अनेकांना कन्फ्यूज करतो. पण काळजी करू नका. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टेन्स असा शिकणार आहोत की आयुष्यात तुम्ही कधीच विसरणार नाही. तुम्ही एमपीएससी करत असाल, तलाठी, टेन्सवरचा तुमचा 1 मार्क आज पक्का होणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी समजून घेऊया, टेन्स म्हणजे नक्की काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर टेन्स इज इक्वल टू टाइम प्लस ॲक्शन. म्हणजेच एखादी क्रिया कोणत्या वेळेत घडली हे सांगणे म्हणजेच पाळ होय. काळाचे मुख्य 3च प्रकार आहेत जे आपल्याला माहीत आहेत. प्रेझेंट टेन्स म्हणजे जो क्षण आत्ता चालू आहे. पास्ट टेन्स म्हणजे जो क्षण घडून गेला. आणि फ्युचर टेन्स म्हणजे जो क्षण अजून यायचा आहे. हे बेसिक झालं. आता आपण याचे नियम आणि ट्रिक्स बघूया. मित्रांनो, तुमच्या स्क्रीनवर जो चार्ट दिसतोय ना, तो या पूर्ण व्हिडिओचा आत्मा आहे. हा मास्टर चार्ट आहे. फक्त 3 गोष्टी डोक्यात फिट करा. जेव्हा क्रिया साधी असते म्हणजे सिंपल, तेव्हा V1 किंवा V2 येते. जेव्हा क्रिया चालू असते म्हणजेच कंटिन्युअस, तेव्हा VING म्हणजेच ING प्रत्यय लागतो. आणि जेव्हा क्रिया पूर्ण झालेली असते म्हणजेच परफेक्ट, तेव्हा V3 म्हणजेच तिसरे रूप लागते. ट्रिक काय आहे? V1 दिसला की प्रेझेंट, V2 दिसला की पास्ट आणि विल दिसला की फ्युचर. बस एवढंच. आता पहिला आणि सर्वात महत्त्वाचा प्रकार सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजेच साधा वर्तमान काळ. याचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. हा काळ कधी वापरतात? आपल्या सवयी सांगण्यासाठी किंवा नित्यक्रम सांगण्यासाठी. उदाहरण, ती क्रिकेट खेळते. शी प्लेस क्रिकेट. आता आपली पहिली मॅजिक ट्रिक. परीक्षेत वाक्य ओळखायचं कसं? जर वाक्यात ऑलवेज, डेली, एव्हरीडे, ऑफन, युजुअली हे शब्द असतील तर डोळे झाकून समजायचं की हा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे आणि तिथे क्रियापदाचे पहिले रूप म्हणजेच V1च वापरायचे. एक नियम लक्षात ठेवा. जर कर्ता ही, शी किंवा इट असेल तर क्रियापदाला एस किंवा ईएस लावायला विसरू नका. पुढचा प्रकार ज्यावर आयोगाचे सर्वात जास्त प्रश्न येतात, सिंपल पास्ट टेन्स. फॉर्म्युला एकदम सोपा आहे. सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. इथे V1 नाही तर V2 म्हणजेच दुसरे रूप वापरायचे आहे. उदाहरणार्थ, इंडिया गॉट फ्रीडम इन 1947. गेटचे V2 गॉड झाले. सुपर ट्रिक. जर वाक्यात येस्टरडे, लास्ट वीक, लास्ट इयर, अगो किंवा जुन्या सालाचा उल्लेख म्हणजेच उदाहरणार्थ इन 2015 असेल तर तिथे V2च आला पाहिजे. तिथे हॅव, हॅज किंवा V1 वापरून चालणार नाही. आता बघूया कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू काळ. याची एकच खूणगाठ बांधा. जिथे कंटिन्युअस शब्द येईल तिथे क्रियापदाला ING लागणारच. जर प्रेझेंट असेल तर एम, इज, आर प्लस ING वापरा. ट्रिक. वाक्यात नाऊ, लुक, लिसन असे शब्द असतील तर समजायचं ही क्रिया आत्ता चालू आहे. उदाहरण, लुक, बर्ड्स आर फ्लाइंग. जर पास्ट असेल तर वॉज वर प्लस ING वापरा. आणि फ्युचर असेल तर विल बी प्लस ING वापरा. पुढे आहे परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण काळ. क्रिया नुकतीच पूर्ण झाली असेल तर तो प्रेझेंट परफेक्ट असतो. ओळख, हॅव किंवा हॅज प्लस V3 म्हणजेच तिसरे रूप. ट्रिक काय? जर वाक्यात जस्ट, जस्ट नाऊ, ऑलरेडी, येट हे शब्द दिसले तर तिथे हॅव किंवा हॅज प्लस V3 वापरा. उदाहरणार्थ, आय हॅव जस्ट फिनिश माय वर्क म्हणजे मी आत्ताच काम संपवले आहे. मित्रांनो, आता मी तुम्हाला एक अशी ट्रिक सांगणार आहे ज्यामुळे तुमचा हेल्पिंग वर्ब मधला गोंधळ कायमचा दूर होईल. मुलांना प्रश्न पडतो की हॅव वापरायचं की हॅज, वॉज वापरायचं की वर. लक्ष देऊन ऐका. द SS ट्रिक. ज्या शब्दाच्या शेवटी एस आहे तो नेहमी एक वचनासाठी वापरायचा. बघा बरं, इजच्या शेवटी एस आहे म्हणजे सिंग्युलर, ही इज. वॉजच्या शेवटी एस आहे म्हणजे सिंग्युलर, शी वॉज. हॅजच्या शेवटी एस आहे म्हणजे सिंग्युलर, इट हॅज. आणि डजच्या शेवटी एस आहे म्हणजे सिंग्युलर, राम डज. आणि उरलेले जे आहेत म्हणजे आर, वर, हॅव, डू ते अनेक वचनासाठी वापरायचे. आहे की नाही सोपं? जाता जाता परीक्षेत हमखास फसवणारे 2 नियम बघूया. युनिव्हर्सल ट्रूथ म्हणजे त्रिकाल बाधित सत्य. सूर्य, चंद्र, पृथ्वी किंवा नैसर्गिक सत्य सांगताना नेहमी सिंपल प्रेझेंटच वापरायचा.
तिथे पास्ट टेन्स चालत नाही. करेक्ट. द सन रायझेस इन द ईस्ट. सिन्स फॉर रूल. जर वाक्यात सिन्स किंवा फॉर आले असेल तर तो काळ शक्यतो परफेक्ट कंटिन्युअस असतो. एक्स, आय हॅव बीन स्टडिंग सिन्स मॉर्निंग. फक्त आय एम स्टडिंग म्हणू नका. तर मित्रांनो, असा होता आपला टेन्सचा टॉपिक. तुम्हाला ही ट्रिक्सची पद्धत कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुमच्यासाठी एक होमवर्क क्वेश्चन. शी डॅश डॅश व्हिजिट पुणे येस्टरडे. या रिकाम्या जागी काय येईल? व्हिजिट, व्हिजिटेड की व्हिजिटिंग? उत्तर कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. धन्यवाद.